आपण आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल ह्याच्या पुढील विभागात प्रवेश करतोय. चला तर मग. आता आपण बघूया की भारताचं परराष्ट्र धोरण ह्याचा अजून विस्तारितरित्या ह्याच्यामध्ये अभ्यास आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947-48 आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झालं. कोणतं होतं कारण? काश्मीर प्रश्न. त्याच्यानंतर हे काही मुद्दे आहेत, आपण स्पष्टीकरण करतोय त्याचं. 1971 मध्ये झालेल्या तिसरं युद्ध ह्याच्यामधून पाकिस्तानामधून वेगळे होऊन स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे तिसरं युद्ध जेव्हा झालेलं आहे 1971 मध्ये, जे तिसरं महायुद्ध झालेलं आहे त्याच्यामधून म्हणजे पाकिस्तान या प्रदेशातून बांगलादेश हा वेगळा निर्मित झाला. त्याच्यानंतर 1970च्या दशकामध्ये भारताच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये एक प्रकारचं स्थैर्य म्हणजे एक प्रकारचा आधार म्हणजे संपूर्णपणे एक प्रकारची शांती आली. स्थैर्य म्हणजे एक एक जागी थांबणं, म्हणजे आता विकासाला सुरुवात झाली असं. दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता असं आपल्या भारताचा उदय झाला होता त्यावेळेस 1970 मध्ये. त्याच्यानंतर पुढे काय झालं बघूया. 1974 मध्ये भारतानं अणुचाचणी केली. संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमताही सिद्ध केली. परत ऐका, 1974 मध्ये आपल्या भारतानं अणुचाचणी केली आणि ते करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रातलं आपली जी क्षमता आहे ती त्यांनी सिद्ध केली. आता 1980 पासून अजून काही बदलांना सुरुवात झाली आपल्या देशामध्ये. अर्थात सगळे काही प्रगतीचेच हे सगळे बदल आहेत. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढावं म्हणून सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली. कोणती? परत बोला एकदा. सार्क. सार्क. त्याच्यानंतर चीन बरोबर आपले संबंध सुधारण्यासाठी भारताने एक संवाद सुरू केला. कारण नेहमी भारत आणि चीन कडून आपल्या देशाला हे नेहमी धोका असतोच. मग त्याच्यामुळे काय झालं, भारताने त्याच्याशी थोडासा आपल्या देशाने संवाद साधायला सुरुवात केली की काय अडचण आहे त्यांना सुद्धा आपल्याकडून, अशा रीतीने की जेणेकरून युद्ध वगैरे न होता एक शांतता प्रस्थापित होण्यासाठी. त्याच्यानंतर सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणीस सुरुवात केली. आता बघा, आता आपली उडी जरा अजून पुढे मोठी गेली. म्हणजे आपला भारत देश आता मर्यादित न राहता आता विकासाच्या दृष्टीने फैलावला गेला. म्हणजे अमेरिका या देशामधून सुद्धा देवाणघेवाणीला सुरुवात झाली. पुढे बघूया. आता ह्याचे काही टप्पे पण बघूया आपण. पहिला टप्पा 1947 ते 1990 आपण बोललो होतो. आपण पहिला टप्पा बघितला होता, आपण फक्त वाचला होता. आता त्याच्यामध्ये काय काय आहे मुद्दे ते आपण बघणार आहोत. तर शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केला. हे मी अगोदरच तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमात सांगितलं होतं की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शीतयुद्धामध्ये अलिप्ततावादाचा स्वीकार केला होता की आपण त्या दोन महासत्तांबरोबर कोणताही युद्ध किंवा संघर्ष करण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रांबरोबर जाणार नाही. त्याच्यानंतर सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण असं संबंध ठेवणं, विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून घेणं, याला या काळात खूप म्हणे प्राधान्य होतं या 47 ते 90 या सालामध्ये. तसंच अलिप्ततावादी धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी ही दोन्ही महासत्तांकडून मदत मिळवणं हे शक्य झालं. कारण त्यांनी काय केलं, आपल्या भारत देशाने रशियाची सुद्धा बाजूने घेतली आणि अमेरिकेची सुद्धा, त्यांच्या बाजूने सुद्धा ते नाही लढले. तर ते स्वतंत्र अलिप्त राहिले. त्याच्यामुळं काय झालं की ते दृष्टिक्षेपात आले की भारत देश हा अलिप्ततावादामध्ये आहे, म्हणजे ह्याला मदत करणं आपलं सोयीस्कर आहे, काहीच तिथे समस्या अडचण नाही. आणि
भारताने सुद्धा अत्यंत आनंदाने त्यांची मदत घेतली. ते काही देवाणघेवाणी सुरू झाल्या अशा रीतीने. ह्याच्या पुढे संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळामध्ये भर होता. त्याच्यासाठी तंत्रज्ञान आयात करण्यात आलं. म्हणजे आपल्याकडे सुधारित तंत्रज्ञान आलं. अर्थातच आपण हे थोडंफार दुसऱ्या राष्ट्रांकडून पण घेतलं आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा अ, हे तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात असं विकसित झालं. त्याच्यानंतर सोव्हिएत रशिया, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांनी अ, यासाठी भारताला सहाय्य केलं. म्हणजे या तंत्रज्ञान आयात करण्यासाठी. बघा किती छानरित्या आपल्या भारत देशाने ही संपूर्ण वाटचाल केलेली आहे प्रगतीच्या दिशेने. आपण बघतोय, आपण वाचतोय. त्याच्यानंतर आलं की या संपूर्णपणे कालखंडामध्ये भारताला काही आव्हानांना सुद्धा सामोरं जावं लागलं. काय होती ती? बघूया आपण आता. बघा चांगल्याबरोबर काही वाईटही आपण बघतो आपल्या जीवनामध्ये. तसं आपल्या भारत देशाने सुद्धा बघितलं. तर बघूया काय आहे हे? त्यामध्ये पाकिस्तानाशी संघर्ष आणि बांगलादेशाची निर्मिती आणि चीनशी संघर्ष याचा समावेश आहे. या 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे पाकिस्तान, दुसरा आहे बांगलादेश आणि तिसरा आहे चीन. यांच्याबरोबर सतत संघर्ष. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपला भारताचं विकासाचं कमळ हे फुलतच राहिलं, वाढतच राहिलं. हे महत्वाचं आहे. सामंजस्याने आणि संपूर्णपणे चांगल्या विचारधारणेने आज आपला भारत देश समोर 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 जातच आहे आणि असाच जात राहणार. चला तर पुढे जाऊया आपण. आपण आता काय शिकलो? भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या प्रश्नावरून युद्ध झाले? बांगलादेशाची निर्मिती कोणत्या साली झाली? भारताला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं आणि भारतामध्ये कोणत्या बदलांना सुरुवात झाली? चला तर आता आपण पुढे अजून काय काय आहे बदल ते आपण बघायला जाऊया. चला तर